जय महाराष्ट्र. आतापर्यंतची सर्वात इम्पॉर्टंट अशी ही व्हिडिओ असणार आहे. आज आपला जो काही टॉपिक असणार आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या टॉपिकचं नाव आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट फिजिक्स क्वेश्चन ऑफ 2026 फॉर HSC एक्झाम. आतापर्यंत तुम्ही जे काही एक्झाम पर्यंत अभ्यास केला असाल, बरोबर? तुमच्यातल्या काही मुलं आहे त्या तितकाही अभ्यास केला नसेल. मग आता आयत्या वेळेवर किंवा लगभग तुमच्या एक्झामला एखाद महिना राहिलेला आहे. बरोबर. मग तुम्ही काय कराल? मग तुमच्यासाठी कुठलं क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे की किंवा कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत? कुठलं क्वेश्चन तुम्हाला पडू शकतात ते आज आपण बघणार आहोत. आतापर्यंतचे सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन हे असणार आहेत आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की याच्यामधून लगभग याच्यामध्ये आपल्याला 40 क्वेश्चन बघायचे आहेत आणि याच्यामधून नाही केलं तर तुम्हाला 15 ते 20 क्वेश्चन 100% यायची. याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. आता ते इम्पॉर्टंट क्वेश्चन नक्की कुठले असणार आहेत किंवा तुम्ही कुठलं क्वेश्चन केलेच पाहिजे. तर त्याच्यामधलं सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पहिल्या लेसनवर जर गेलो तर रोटेशनल डायनामिक्स हा तुमचा पहिला लेसन आहे आणि त्याच्यामध्ये जे सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि सर्वात जास्त पडण्याची शक्यता कुठल्या असतील तर हे तुम्हाला मी पहिल्या लेसन मधून 4 क्वेश्चन दिले. तर सर्वात पहिला क्वेश्चन येते तो म्हणजे थेरम ऑफ पॅरलर ऍक्सिस. पॅरलर किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस यांच्यावर नेहमी क्वेश्चन पडत आलेला आहे. दरवर्षी हा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतंय. एकतर पॅरलरचा पडतो किंवा परपेंडिक्युलरचा. पण ह्या वर्षी तुम्हाला पॅरलरचे पडण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आपल्याला बघायला मिळतो म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुवमेंट. हा एक्सपेक्टेड क्वेश्चन दुसऱ्यांना नसेल, पण हा या वर्षी पडण्याची शक्यता खूप जास्त आहे. सेम ना मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, रिंग आणि रॉड. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जरी मुवमेंट ऑफ इनर्शिया फक्त डिस्क बद्दल दिलेला असेल, पण तुम्हाला एक टेबल बघायला मिळते त्याच्या थ्रू तुम्ही रिंग आणि रॉडची सुद्धा व्हॅल्यू काढू शकता. हा एकतर तुम्हाला डिराईव्ह करायला येईल किंवा त्यावर तुम्हाला न्यूमरिकल विचारला जाऊ शकतो. आणि चौथा क्वेश्चन आहे तो म्हणजे तुमचा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि मोस्टली याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम स्पीड बद्दल विचारला जाईल. तसंच आपण सेकंड लेसन बद्दल एक्सपेक्टेड क्वेश्चन बद्दल बघायला गेलो तर ते कुठले येऊ शकतात. तर ते येऊ शकतात मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड मधले, तर बर्नॉली थेरम मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या लेसन मधला आणि हा येईलच याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तो म्हणजे बर्नॉली थेरम. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे तो म्हणजे टर्मिनल वेलॉसिटी. छोटासा आहे, सिंपल आहे आणि तुम्हाला विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याच्यानंतर इथे तो ह्या लेसन मधला मोस्ट कॉमन क्वेश्चन तो दरवर्षी पडतं. एक तर तुम्हाला ड्रॉप बद्दल विचारलं जातं, एक तर बबल बद्दल विचारलं जातं किंवा तुम्हाला काही सिच्युएशनला दोन्ही एकदाच विचारला जाऊ शकतो. म्हणजे तोच क्वेश्चन एक्सेस प्रेशर ऑफ ड्रॉप अँड बबल. थर्ड लेसन वरून तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले पडू शकतात तर क्वेश्चन आहे सर्वात पहिला क्वेश्चन तो म्हणजे स्टीफन लॉ आहे ना ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडी एक असा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो मोस्ट कॉमन अँड मोस्ट इझिएस्ट क्वेश्चन आहे या लेसन मधला. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन कुठला विचारू शकता तर तो आहे लॉ ऑफ हीट रेडिएशन. त्याच्यानंतर मीन फ्री पाथ आणि सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या वर्षीचा जो 100% पडणार क्वेश्चन असा तो म्हणजे तुमचा मेअर रिलेशन. मेअर रिलेशन हा क्वेश्चन तुम्हाला मोस्टली 3 ते 4 मार्काला विचारला जातो, डेरिव्हेशन विचारलं जातं. यावरनं न्यूमरिकल पडण्याचे चान्सेस खूप कमी आहे. त्याच्यानंतर चौथा लेसन आहे आपला थर्मोडायनामिक्स आणि थर्मोडायनामिक्स मधले 3च फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन जो यावर्षी पडू शकतो तो म्हणजे आयसोथर्मल वर्क डेरिव्हेशन. सेकंड क्वेश्चन आहे तो म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, त्याच्यामध्ये तुम्हाला डेल्यू आणि ती प्रोसेस विचारली जाईल. आणि तिसरा क्वेश्चन जो म्हणजे रेफ्रिजरेटर अँड हीट पंप. एकतर तुम्हाला रेफ्रिजरेटर बद्दल विचारला जाईल किंवा एकतर तुम्हाला हीट पंप याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम येऊ शकते, त्याचा डेरिव्हेशन किंवा त्याचा एक वेळ तुम्हाला वर्किंग सुद्धा विचारली जाऊ शकते. आतापर्यंत आपण काय तर 4 लेसन बघितलेले आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता पाचवा लेसन आहे आपला ऑस्सिलेशन आणि ऑस्सिलेशन मध्ये कुठलं क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे ते येऊ शकतात. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर प्रत्येक लेसनचं मी जास्तीत जास्त 4 ते 5 क्वेश्चन, 5 पण नाही देत, 3 ते 4 क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात. मग ते 3 ते 4 क्वेश्चन आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. हे पडण्याचे चान्सेस खूपच जास्त आहेत. आपण बोलू शकतो 100 90% चान्सेस आहेत एक क्वेश्चन तुम्हाला एक्झामला बघायला मिळते. मग त्याच्यामधला ऑसिलेशन मधला क्वेश्चन कुठला आहे तर एसएचएम इक्वेशनचा डेरिव्हेशन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो मोस्टली विचारला जातो. त्याच्यानंतर आहे टाइम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंड्युलम. हा क्वेश्चन या वर्षी पडण्याचे 100% चान्सेस आहेत. कारण की गेल्या वर्षी तुम्हाला कोनिकल पेंड्युलम पडला होता आणि हे जे क्वेश्चन्स आहेत कोनिकल पेंड्युलम आणि सिम्पल पेंड्युलम हे नेहमी वाईस वर्षा एक वर्ष अल्टरनेट करून पडत असतात. मग या वर्षी पडण्याचे सर्वात जास्त चान्सेस कशाचा असतील तो आहे सिम्पल पेंड्युलम. आणि त्याच्यानंतर येते तुमचा डॅम्प ऑसिलेशन. खूप सिम्पल डेरिव्हेशन आणि खूप इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे या वर्षीसाठी. त्याच्यानंतर 6व्या लेसन मध्ये
6व्या लेसनचं नाव आहे आपल्या सुपर पोझिशन ऑफ वेव्ह. सुपर पोझिशन ऑफ वेव्ह मध्ये तुम्हाला तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तो डेरिव्हेशन येऊ शकतंय बीट किंवा फ्रिक्वेन्सीचा. म्हणजे मोस्टली बीटचा हा डेरिव्हेशन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन या लेसन मधला आहे, तो तुम्हाला करावाच लागेल आणि येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन तो म्हणजे स्टेशनरी वेव्हचा इक्वेशन. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. हा ह्या वर्षी पडण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि हा क्वेश्चन पडेलच, त्याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तर आता आपण पहिल्यांदा 7व्या लेसन मध्ये बघूया. 7व्या लेसन मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन, 7वा लेसन आहे वेव्ह ऑप्टिक्स आणि त्याच्यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते म्हणजे फ्रिंज विथ डेरिव्हेशन. त्याचा फ्रिंजचा डेरिव्हेशन मोस्ट कॉमन क्वेश्चन हा विचारला जातो तुम्हाला 7व्या लेसन म्हणून. त्याच्यानंतर मोस्ट कॉमन क्वेश्चन आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तो म्हणजे पोलरायझेशन. बरोबर, पोलरायझेशन हा क्वेश्चन मोस्ट कॉमन क्वेश्चन आहे, दरवर्षी विचारला जातं. जर एकतर त्याचे डेफिनेशन आहे, त्या डेफिनेशन आले तर एक्सप्लेन करायला येते, एक्सप्लेन नाही करायला आला तर त्याचा डेरिव्हेशन विचारला जातो. त्याच्यासोबत आपल्याला त्याचा ब्रूस्टर लॉ हा गेल्या वर्षी क्वेश्चन पडला होता आणि ह्या वर्षी सुद्धा पडण्याची चान्सेस आहेत. आणि तिसरा क्वेश्चन काय म्हणजे डिफ्रॅक्शन. मग ते फ्रॅन ऑफरचा असो किंवा फ्रेस्नलचा असो, या दोघातून कुठला त्या डिफ्रॅक्शनचे डेरिव्हेशन किंवा तुम्हाला एक्सप्लेन करायला येईल. त्याच्यानंतर 8व्या लेसन मध्ये गेलो तर 8व्या लेसन मध्ये तुम्हाला फक्त 2 क्वेश्चन दिलेले आहेत. मी 2 क्वेश्चन हे असे क्वेश्चन आहेत याच्यामधले दोन्हीचे दोन्ही 100% क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. तर सर्वात पहिला क्वेश्चन येते गॉज लॉ. आता गॉज लॉचे आपल्याला लगभग 3 ऍप्लिकेशन बघायला मिळतात. त्या 3 ऍप्लिकेशन मधून जो काही इन्फिनाइट लाईन आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट ह्या वर्षी पडण्यासाठी तुम्हाला पडेलच, याची मी गॅरंटी देऊ शकते. 3 ऍप्लिकेशन आहेत. 3 ऍप्लिकेशन मधून जी काही इन्फिनाइट लाईन आहे बरोबर किंवा तुम्हाला इन्फिनाइट वायर आहे, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि तुम्हाला पडण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. त्याच्यानंतर कॅपॅसिटर इन सिरीज आणि कॅपॅसिटर इन पॅरलल हा सुद्धा क्वेश्चन पडण्याचे आपल्याला 50% चान्सेस बघायला मिळतात. त्याच्यानंतर 9वा लेसन आहे. 9वा लेसन आहे तुमचा करंट इलेक्ट्रिसिटी. ठिकठाक वेटेजचा लेसन आहे आणि त्या ठिकठाक वेटेजचा लेसन असल्यामुळं याच्यामधले जो काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ इस्टर्न ब्रिज येते, पण त्याच्यामधलं नक्की ऍप्लिकेशन यावर्षी कुठला पडू शकतं त्याच्या पडण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर तो आहे तुमचा मीटर ब्रिज. बरोबर, त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॅल्क्युलेट कर, एक तर तुम्हाला मीटर ब्रिजवर डेरिव्हेशन विचारला जाईल किंवा तुम्हाला त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला एक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला येऊ शकते. त्याच्यासोबत सेकंड क्वेश्चन कुठला आहे तो आहे पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियल मीटर मध्ये तुम्हाला काय तर इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायला लागेल. आणि ह्या 9व्या लेसन मधला सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन तो 100% पडेलच, याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. ते म्हणजे काय तर गॅल्व्हॅनोमीटरचा कन्व्हर्जन एकतर मीटर किंवा व्होल्ट मीटर. हा क्वेश्चन तुम्हाला पडण्याचे चान्सेस खूप 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 जास्त आहे. तर आपण आतापर्यंत 9 लेसन मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन बघून झालेले आहेत. आता 10व्या लेसनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तो आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. आता जर तुम्हाला माहिती असेल तर 10वा 11वा 12वा 1 2 तिन्ही लेसन एकामेकावर इंटरडिपेंडेंट आहे. मग इंटरडिपेंडेंट असल्यामुळे बरेच क्वेश्चन आपल्याला किंवा बरेच क्वेश्चनचा फिनॉमिनन एका लेसनच्या दुसऱ्या लेसनवर डिपेंडेंट बघायला मिळतं. मग ह्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले बघायला मिळत असतील तर तो आहे सर्वात पहिला क्वेश्चन तो म्हणजे बायो-सॅवर्ट लॉ. पुन्हा हा मोस्ट कॉमन क्वेश्चन जो दरवर्षी आपल्याला एक्झाम मध्ये बघायला मिळतात. अल्टरनेट करून बोला, 2 वर्षाचा गॅप पडून बोला, पण हा क्वेश्चन आपल्याला मोस्टली विचारला जातो ह्या लेसन मधून. म्हणून हा बायो-सॅवर्ट लॉ इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पुन्हा 50% चान्सेस आहेत हा पडण्याचं. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ऑफ लूप किंवा सोलेनॉइड. सोलेनॉइडवर ह्या वर्षी क्वेश्चन पडण्याची शक्यता खूप जास्त आहे. आपण सांगू शकतो का हा क्वेश्चन बघा ना, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन तो म्हणजे तुमचा मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड. बरोबर, त्याच्यानंतर येते तुम्हाला रोटेशनल ईएमएफ. ईएमएफ सुद्धा एक असा टॉपिक आहे हा मोस्ट किंवा दरवर्षी तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर 11वा लेसन आहे आपला मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल मध्ये तुम्हाला 3 किंवा 4 आपल्या व्हरायटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स बघायला मिळतात. त्याच्यामधला सर्वात कॉमन क्वेश्चन जो ह्या वर्षी पडणार आहे याची 100% गॅरंटी तो म्हणजे तुमचा फेरोमॅग्नेटिझम. बरोबर, फेरोमॅग्नेटिझम ह्या वर्षी 100% पडणार आला तर तुम्हाला 3 मार्काला डायरेक्टली येऊ शकतो. हा एकच क्वेश्चन आहे. आता ते फेरोमॅग्नेटिझम कशाबद्दल दिलाय ते डोमेन थेरी थ्रू दिलेला आहे आणि हा एकच क्वेश्चन मी पूर्ण लेसन मध्ये 11व्या पूर्ण लेसन मध्ये फक्त एकच क्वेश्चन दिलेला आहे, म्हणून हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पैकी एक आहे. त्याच्यानंतर येते तुमचा ईएमआय म्हणजे नथिंग बट तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या लेसन मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेले आहेत. एडी करंट्स आणि त्याचे ऍप्लिकेशन. एडी करंटचे ऍप्लिकेशन मग ते कुठलेही येऊ
शकता. त्याच्यानंतर म्युच्युअल इंडक्शन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि त्याच्यानंतर येते तो रोटेशनल ईएमएफ. ह्या वर्षी पुन्हा रोटेशनल ईएमएफ हा पडणार याची 100% गॅरंटी. मग आपण आतापर्यंत 12वी लेसनचे बघितलेले होते. 13वी लेसनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन काय, तर 13वी लेसनचं नाव आहे एसी करंट. 13वी लेसनचा वेटेज आपल्याला लगभग ठीकठाक बघायला मिळतं. लगभग हा 12 जो का लेसन आहे हा तुम्हाला 7 ते 8 मार्काला येतं. बरोबर. आता ह्याच्यामधला सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि 100% पडणार तो म्हणजे एलसीआरचा इम्पेडन्स. त्याच्यानंतर सेकंड जो क्वेश्चन येतो म्हणजे पॉवर इन एसी. याची शक्यता व्हेरी कमी असली तरी वरच्याची एलसीआरची शक्यता खूप जास्त आहे आणि हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पैकी एक आहे. त्याच्यानंतर डुअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर खूप चांगला लेसन, खूप इंटरेस्टिंग लेसन, खूप सिंपल लेसन. याच्यामधले आपलं बहुतेक आपण थेरॉटिकल पार्ट बघायला मिळतं. तरी सुद्धा तुम्हाला जो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तो म्हणजे आईन्स्टाईनचा फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, किंवा हा जर आईन्स्टाईनचा फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन पडला नाही तर याच्या ऐवजी आपल्याला काय बघायला भेटेल, तर तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघायला मिळू शकतो. आणि डी ब्रॉगली वेव्हलेंथ 100% पडणारा क्वेश्चन. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे 15व लेसन आहे ॲटम अँड न्यूक्लियर. ह्याच्यामधला आतापर्यंत दरवर्षी एक क्वेश्चन बोहर्सवर पडला जाते. एकतर त्या बोरचे पॉस्ट्युलेट विचारले जातात, एकतर लिमिटेशन विचारले जातात, एकतर तुम्हाला बोरचं जे काय एक्सपेरिमेंट आहे हा तुम्हाला एक्सप्लेन करायला येतं, किंवा त्यावर न्यूमरिकल पडण्याचे चान्सेस असतात. आणि या वर्षी एकतर तुम्हाला त्याचे पॉस्ट्युलेट येतील किंवा त्याचा न्यूमरिकल हा 100% बघायला मिळेल. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे डीके लॉ ऑफ डेरिव्हेशन किंवा डीके लॉचा डेरिव्हेशन. डीके लॉचा डेरिव्हेशन हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, सिम्पल आहे आणि तुम्ही इझिली लिहू शकता. आणि लास्ट याच्यामधला क्वेश्चन तो म्हणजे बॅल्मरचा वेव्हलेंथ. बॅल्मर वेव्हलेंथ हा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला येण्याचे चान्सेस 50-50 आहेत. पण ह्या लेसन मधून सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठला असेल तो आहे तुमचा बोर्ड मॉडेल. बोर्ड मॉडेल एकतर एक्सप्लेन करायला येईल किंवा त्यावरनं न्यूमरिकल येऊ शकतो. तर आता आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार ते आहे तुमचे लास्ट लेसन. तर लास्ट लेसन आहे तुमचा सेमी कंडक्टर डिव्हाइसेस. सेमी कंडक्टर डिव्हाइस हा पहिल्या त्या 16व्या लेसन मध्ये सर्वात इझिएस्ट लेसन आहे. आणि ह्याच्यामधले जे काही क्वेश्चन किंवा ज्याच्यामधले जे काही डेरिव्हेशन असतील, जे काय तुमचे छोटे छोटे इक्विपमेंट आहे, छोटे छोटे जे काही ॲपरेटर्स आहे जे तुम्हाला एक्सप्लेन कराल ते सुद्धा खूप सिम्पल आहे. तर पहिला क्वेश्चन आहे तुमचा हाफ अँड फुल वेव्ह रेक्टिफायर. हा क्वेश्चन ह्या वर्षी पडण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. 100% तुम्ही लिहून घ्या का हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर या दोघांमधून कुठला तरी एक येईल. त्याच्यानंतर येते को म्हणजे एलईडीची वर्किंग आणि थर्ड येते को म्हणजे ट्रान्झिस्टर अल्फा बीटाचा रिलेशन. अल्फा आणि बीटाचा रिलेशन हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जर तुम्हाला या लेसन मध्ये जरा एक्स्ट्रा करायचं झालं तर तुम्ही जंक्शन वगैरे करू शकता. जंक्शनचा एक वेळ तुम्हाला सिम्बॉल वगैरे ड्रॉ करायला येऊ शकतो, एक तर तुम्हाला टेबल कम्प्लीट करायला येऊ शकते किंवा त्याच्यावर तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता हे जे तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले लगभग 40 क्वेश्चन आहेत आणि पुन्हा सांगते का याच्यातून नाही केलं तरी तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 क्वेश्चन तुम्हाला जसेचे तसे पेपरमध्ये बघायला मिळतील. फक्त तुम्हाला हे 40 क्वेश्चन तरी करायला लागेल. जर तुम्ही ओव्हरऑल टेक्स्टबुक मध्ये बघायला गेलात तर लगभग 120 ते 115 ते 120 तुम्हाला डेरिव्हेशन बघायला मिळतात. पण त्याच्यातून सुद्धा मी तुम्हाला लगभग 40-43 तुम्हाला डेरिव्हेशन दिलेले आहेत. हे जे आतापर्यंत तुम्हाला डेरिव्हेशन सांगितले ते सगळे डेरिव्हेशन लगभग 3 ते 4 मार्काला तुम्हाला बघायला येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मायनर क्वेश्चन 2 मार्काचे क्वेश्चन असे मी दिलेले आहेत. हे जितके क्वेश्चन होते तुम्हाला 3 ते 4 मार्काचे बघायला मिळतात. गेल्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला मुलांना मी लगभग लास्ट 1 वीक असताना 15 क्वेश्चन दिले होते आणि त्या 15 मधून लगभग 9 क्वेश्चन जसेचे तसे आले होते. म्हणून यावर्षी सांगते यावर्षी मी तुम्हाला क्वेश्चन सुद्धा वाढवून दिलेत आणि आता यावर्षी क्वेश्चन जास्त पडण्याची शक्यता सुद्धा आहे. दरवर्षी काहीतरी क्वेश्चन पेपर मध्ये आपल्या नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात. पण हे जे क्वेश्चन आहेत बाकीचा काही केलात नाही तरी चालेल, पण हे क्वेश्चन तुम्हाला नक्की करायचे. जरी हे क्वेश्चन तुम्ही केलेत तुम्हाला मिनिमम टू मिनिमम तुम्हाला लगभग 40 ते 45 मार्क मिळू शकतात. आणि जी काय तुमची पीडीएफ आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल.